नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निलेश राठोड। आज आपण जवळा शिवारातील एक आमच्या गावातील शेतकरी त्यांच्या शेतामध्ये आलो आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वसाधारणतः हळदीला आता 75 ते 80 दिवस पूर्ण झालेले आहे आणि या हळदीला सुरुवातीपासून तर आतापर्यंत एक 2 ड्रिचिंग केलेली आहे। सुरुवातीची एक हुमणीआळीसाठी केली आणि दुसरी आपण मायक्रोरायझा ह्युमिक आणि फेरसची एक ड्रिचिंग केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, या हळदीला बाकीच्या शेतकऱ्यासारखं नाही की आपण दोनदा 3 वेळेस बेसल डोस टाकलेला आहे। याला एक लागवड करत असताना एक बेसल डोस दिलेला आहे आणि नंतर लागवडीनंतर 40 दिवस झाल्याच्या नंतर एक बेसल डोस टाकलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकदा तुम्ही हे प्लॉट बघू शकता, याच्या प्लॉटची कंडिशन कशी आहे। तर एक नंबर सगळा जवळपास चांगली हाईट आहे, पाण्याची साईज पण सुद्धा चांगली आहे। घेतला आता एकदा यांचा हळदीचा पानाची साईज आणि या फुटवे बघू शकतो आपण। तर शेतकरी मित्रांनो, या हळदीला जवळपास 70 ते 75 दिवस झाले असून सध्या या हळदीची पानाची साईज, ग्रीनरी आणि एकंदरीत जे प्लॉटची कंडिशन आहे ते बघू शकता। तर आपल्याला जर आपल्या हळद पिकाची जर अशा प्रकारे काळजी घ्यायची असेल तर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आमच्यासोबत आपण संपर्क साधू शकता। धन्यवाद।